आपण पळून तर चाललोय, पण कुठे जाणार, कसं राहणार, काय करणार आहे? आता काय ऑप्शनच नाही राहिलंय आपल्याकडे. आपल्या ज्याची अपेक्षा होती त्यांनी तर आपल्याला स्वीकारणार नाही. आता लास्टच ऑप्शन आहे, आपल्याला इथून पळून जावं लागणार आहे. अरे पण पळून तरी कुठे जाणार आहेत आपण आणि काय करणार आहेत? कुठं राहू, कसे राहू? कधी ना कधी कोणाला कळणारच आहे आपल्या बाबतीत. कळणार तर आहेच, पण आता काय आहे, लास्ट ऑप्शन हेच आहे आपल्याकडे. हा तुमचा फोन. हा बोला अतुल. भावा चाललोय पळून तिला घेऊन. मी एक ठिकाणी बघितलंय, तुम्ही या घरी माझ्या. मला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. मी पाहिले देवाच्या आळंदी इथे रिद्धी सिद्धी नावाची एक एजन्सी आहे. तिथं रजिस्टर पद्धतीने लव्ह मॅरेज करून दिलं जातं. आणि तुम्हाला सांगतो, उद्यातून तुम्हाला अडचण यावं नये म्हणून तुम्हाला पोलीस प्रमाणपत्र देतात. कारण उद्या चालून पुरीचे घरचे आणि पोराचे घरचे कोणतीच ऍक्शन घेऊ शकत नाही. आणि तिथं हिंदू आणि बौद्ध पद्धतीने लग्न करून दिलं जातं. कमीत कमी वेळेत आणि कमीत कमीत खर्चात तुमचं लग्न होणार. मित्रांनो, मुलीचं वय 18 आणि मुलाचं वय 21 लागतंच. त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला. त्या मुलीचे 3 फोटो आणि मुलाचे 3 फोटो आणि 3 साक्षीदार आणि ते साक्षीदारचे 3 फोटो लागतातच तिथं. कळलं का? तुम्ही घरच्याच्या विरोधात लग्न करत असाल तर खाली नंबर दिलाय, त्यांना कॉन्टॅक्ट